हे 3 पक्षांचं सरकार आहे. म्हणजे पूर्वी तुम्ही युती सरकारमध्ये अनेकदा मी म्हटलं की 99ला तुम्ही मंत्री होतात. पहिल्यांदा जेव्हा भाजप शिवसेनेचं सरकार होतं, नंतर मधल्या काळामध्ये तुम्ही मंत्री होतात. आता परत यावेळेस तुम्ही सरकार आहे, तुम्ही मंत्री नसलात तरी सुद्धा भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी असं एक सरकार आहे. बाहेरनं जे चित्र तुम्ही बघताय, ज्याचे तुम्ही आता अर्थात रोज माध्यमांमध्ये बघत असाल, पेपरात बातम्या करत असाल, फार आलबेल चाललं असं चित्र दिसत नाही. सरकारमध्येच कुठेतरी एक प्रकारचं रोज बातम्या येत आहेत, कोल्ड वॉरच्या बातम्या येत आहेत, आपापसामधल्या तिन्ही पक्षांच्या. अजित पवारांचं तिथे वर्चस्व आहे की एकनाथ शिंदेंचं वगैरे, या सगळ्या बातम्या वारंवार दिसतातही समोर. तुमचं काय याच्याबद्दलचं मत असं, तुम्ही जेव्हा सरकारकडे बघता, जसं तुमचं भाजप शिवसेनेचं एक सरकार असताना स्थिर होतं, एका युतीवर तुम्ही एका हिंदुत्वाच्या विचारावर तुम्ही एकत्र होतात, त्या काळी मतभेद असायचे पण असे पब्लिकली कुठेही उणीधुणी काढली जातात, पण आता ते व्हायला लागलं असं वाटतं तुम्हाला? चूक तुम्ही जे म्हणताय तेच चूक आहे की जेव्हा कोणतंही युतीचं महायुतीचं सरकार येतं तेव्हा तुम्हाला सर्वात जास्त बातम्यांचा पुरवठा होतो. 95 ते 99 काय होतं तेव्हा काही बातम्या येत नव्हत्या. 14 ते 19 आम्ही तर कल्याण डोंबिवली आणि मुंबई महानगरपालिका स्वतंत्र घडवल्यात आणि तेव्हाही माहिती आहे की वाघाचे दात मोजण्यापासून कितीतरी गोष्टी झाल्यात. तर जेव्हा असं राजीनामाच दिला होता उद्धव ठाकरेंच्या समोर, असं जेव्हा सरकार येतं तेव्हा अशा गोष्टी गृहीतच असतात. मला अजूनही आठवतं, आता हे शरद पवार साहेब अतिशय मोठे नेते आहे, अनुभवी नेते आहे, त्यांच्याबद्दल आदर आहे. तात्कालिक मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांच्या संदर्भात त्यांनी काय म्हटलं होतं, हाताला लकवा मारलाय का फाईल सही करताना. असं आहे की जेव्हा, आणि पुन्हा तुम्हाला सांगतो की तुम्ही हा ग्रह दूर करा, म्हणजे तुम्ही अजून अभ्यास करा. फक्त एका पार्टीचं जरी सरकार असलं ना तरी सुद्धा अशा गोष्टी होतात, कारण तुम्ही अशा गोष्टी एक तर शोधता किंवा नसतील, आमचं कामच आहे, नसतील तर तशा पद्धतीने इतकं सुंदर रंगवता. नसतील तर नाही असले बघा सुधीर भाऊ, बिना आखे धुवा नाही निकलता है असं म्हणून या मनीच्या खालती सर्व गोष्टी झाकल्या जातात. असं आहे, एका हाताने टाळी वाजत नाही. आता हा एका हातानेच वाजते टाळी, असं कुणी सांगितलं का? अरे होतात गोष्टी. तुमचं म्हणणं आहे का सरकारमध्ये सगळं आलबेल आहे काही? मी पुन्हा सांगतोय, कोणत्याच युतीच्या सरकारमध्ये किंवा एक पक्षीय सरकारमध्ये असलं तरी आलबेल कधीच नसतं. असं कसं आलबेल असणार आहे? शेवटी काही विषयांवर मतभेद होणारच आहे ना. आणि फक्त युती महायुती असंच नाहीये ना. महाविकास आघाडीमध्ये आपण बघितलं नाही का, किंवा सत्तेत नाही तरी महाविकास आघाडीमध्ये बघतोय ना, सत्तेत नाही तरी इंडिया अलायन्स मध्ये बघतोच आहे ना. हा नैसर्गिक आहे. जेव्हा एकदम चिडीचूप आहे तेव्हा समजायचं की कोणीतरी हिटलर जन्माला आला आहे. कुठे असं महाराष्ट्रात असं आहे किंवा कुठे आहे असं आहे चित्र चिडीचूप? असं तर तुम्हीच पाहताय, असं तर दिसत नाही, म्हणून तर 24 तास तुमच्यापाशी बातम्या आहे. केंद्रात आहे का सगळं, की केंद्रातही तुम्ही बातम्या देताच ना. सुधीर भाऊ, ह्या सगळ्यांमध्ये मधल्या काळात निवडणुकांचा तुम्ही मगाशी उल्लेख केला की लोकसभेमध्ये एक वेगळा नॅरेटिव्ह होता, विधानसभेमध्ये विषय थोडासा बदलला, निकाल दोन्ही अगदी भिन्न होते. कुठेतरी